प्रभाकर घारगे यांचा विजय होणार आहे, तो 100% होणार आहे, परंतु काही धोके आहेत. तर तो विजय कसा होणार आहे? सर्वात मोठं संकट काय आहे पराजयाचं? सर्वात मोठं संकट हे आहे की गेल्या 3-4 महिन्यामध्ये जे जयकुमार गोरेंना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, त्यांनी अपेक्षा सुद्धा केलेली नव्हती, असं काय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं, तर ते नवीनच संकट त्यांच्या समोर आलेलं आहे. ते म्हणजे की त्यांच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी राहिलेली आहे. त्या जयकुमार गोरे यांचा पराजय होणं हे त्या मान खटावच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. त्यांचा पराभव झाला पाहिजे, कारण पराभव जर झाला नाही तर त्या मान खटावचं वाटोळं, तिथल्या जनतेचं वाटोळं, तिथल्या कार्यकर्त्यांचं वाटोळं, तिथल्या विचारवंत उच्च विद्याभूषित पत्रकार असतील, शिक्षण क्षेत्रातली लोक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक असतील, ज्यांना विचार असतो, अशा लोकांसाठी जयकुमार गोरे हे अत्यंत घातक आहेत. जे प्रत्येक गावामध्ये 4-5 जणांचं टोळकं तयार केलेलं आहे आणि हे जे 4-5 जण आहेत यांच्या माध्यमातून त्या प्रत्येक गावातले ते मतं घेत असतात. जर जयकुमार गोरे ह्या राक्षसाला, ह्या भस्मासुराचा जर ह्या राजकीय क्षेत्रातून अंत करायचा असेल तर आपल्याला प्रभाकर घारगे यांना निवडून दिलंच पाहिजे, अशी मानसिकता मान खटावमधल्या गावोगावच्या लोकांची झालेली आहे. आणि ही मानसिकता फार मोठी आहे विशेषतः, आणि त्यातला सर्वात मोठा चांगला भाग हा की प्रभाकर देशमुख यांना आपल्याला मतदान करायचं होतं, ही मानसिकता झालेले लोक सुद्धा आता प्रभाकर घारगेंच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं, जो मगाशी बोलता बोलता राहून गेला, की प्रभाकर देशमुख यांचा मनाचा मोठेपणा आहे की ते सगळ्यांना सांगतायत की आपल्याला प्रभाकर घारगेंच्या पाठीशी उभं राहायचे आहेत. सगळं जयकुमार गोरे किंवा तथाकथित भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ना, हे ऍक्च्युली समाज विघातक हे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये, आणि यांच्या माध्यमातून जयकुमार गोरे हे मतं काढत असतात. आणि ही त्यांची गेली 15 वर्षातली ही बांधणी झालेली आहे. आणि आताही हेच सामाजिक विकृत, म्हणजे मी प्रत्येक गावातल्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो की तुमच्या समोर मतं मागायला येणारा जो माणूस आहे तो एकतर जयकुमार गोरेचा उपकृत आहे, म्हणजे त्यांच्याकडनं काही त्याला आर्थिक लाभ मिळालेले असतील, पदं मिळालेले असतील, हा पहिला घटक. आणि दुसरं की कंत्राटं मिळाले असतील. आणि हे जे लोक आहेत हे सज्जन लोक फार कमी असतात. म्हणजे राष्ट्रवादीचे जे राज्य पातळीवरचे कार्यकर्ते असतील, पवारसाहेबांच्या जवळचे लोक असतील, रामराजे असतील, तर अशा सगळ्या मोठ्या नेत्यांनाही माझं सांगणं आहे की या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचे जे हे 4-5 जण हावरट हलकट पैसे खाऊ माणसं आहेत, यांनी प्रभाकर घारगेंना अडचणीत आणण्याचा मार्ग आखलेला आहे. त्यांचा हिशोब किताब चालू आहे, किंमत वसुलीचं काम त्यांचं चालू आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातच प्रभाकर घारगे अडकून पडलेले आहेत. ते मतदारांपर्यंत पोहोचायला तयार नाहीत, त्यांच्याकडे रणनीती नाही. जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यासोबत संवाद त्यांचा होत नाहीये. आणि ते त्याच्यामुळं जयकुमार गोरे यांच्या विरोधातली नाराजीचा फायदा सर्वात महत्वाचा, जयकुमार गोरेंच्या विरोधात जी नाराजी आहे ती इंटॅक्ट करायला, ती आपल्या बाजूने वळवायला ते कमी पडतायत. आणि ह्या 4 नासक्यांना माझी विनंती आहे, अरे मगाशी मी बोललो, अरे नासक्यानो जरा नासकापणा जरा कमी करा. प्रभाकर देशमुखांच्या मनाचा मोठेपणा बघा की ते म्हणतायत नाही जयकुमार गोरे यांचा पराजय होणं गरजेचं आहे, म्हणून प्रभाकर घारगे निवडून यायला हवेत. 50 ते 60 लोकांची, विचारी लोकांची, उच्च विद्याभूषित लोकांची, अगदी मुंबईपासून अशा अनेक लोकांनी सांगितलं की जयकुमार गोरे यांचा पराभव शक्य आहे, सहज शक्य आहे. मी काही ॲनालिसिस केलं आणि माझं जे आकलन आहे तर ते की जयकुमार गोरे यांचा पराभव शक्य आहे आणि तो अत्यंत म्हणजे सहजपणे शक्य आहे. तर तो कसा शक्य आहे? तर जयकुमार गोरे यांच्या विरोधात जी लाट उसळलेली आहे, जयकुमार गोरे यांचा धोका मान खटावच्या सामान्य जनतेला, विचारी लोकांना जो आहे तो अगदी सगळ्या मतदारांच्या लक्षात आलाय. त्यांनी मिळून प्रभाकर घारगेंना भेटा आणि त्यांना कान पिचक्या द्या की तुम्ही आता तरी त्या नासक्यांच्या कोंडाळ्यातनं बाहेर पडा. तर त्यांना कान पिचक्या दिल्याशिवाय बाकी त्यांच्याकडे गुण चांगले आहेत, ते माणूस चांगला आहे, निर्मळ मनाचा आहे, चांगला माणूस आहे. तर त्यांच्या हे जर लक्षात आलं की हे 4-5 जण आपल्याला धोकादायक आहेत तर तेही सावध होतील. आणि माझी ही भूमिका
सगळ्या कार्यकर्त्यांना पटेल, ते जे 4-5 जण आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पटेल. कारण त्यांनाही माहिती आहे की प्रभाकर घारगे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, आपल्या नेत्यापर्यंत पोहोचलेत. कारण आपला नेता त्या 4-5 हे 4-5 नेते जे आहेत, त्यातला आपला जो नेता आहे तो प्रभाकर घारगेंसोबत सौदेबाजी करण्यामध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे प्रभाकर घारगे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत हे त्या 4-5 जणांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा चांगलं ठाऊक आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवणं आणि असं जगजाहीर करणं हे चुकीचं आहे. मला तुम्हाला प्रत्यक्ष हे सांगणं गरजेचं होतं, परंतु ते सांगणं शक्य नाही. कारण तुमच्यापर्यंत पोहोचणं अवघड झालेलं आहे. हे जे नासके लोक आहेत त्यांनी तुम्हाला स्वतःभोवती तुमच्या भोवती त्यांनी गराडा टाकलेला आहे आणि ते तुम्हाला इतरत्र कुठं पोहोचू देत नाहीत. त्याच्यामुळे हे अवघड झालंय. म्हणून मी माझ्या ह्या जी लय भारीची आमची ताकद आहे आणि यातनं मला दुसरं जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्ते म्हणजे हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा कार्यकर्ते सुद्धा ही मानसिकता तयार करतील की आता आपल्याला प्रभाकर घारगेंनाच मतदान द्यायचं आहे. तर हा विचार मला त्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचे आहे की तुम्ही आता तिकीट कुणाला मिळालं हा विचार करू नका. तर जयकुमार गोरे हा जो घातक माणूस आहे मान खाटवसाठी, त्याला आपल्याला जर त्या भस्मासुराला, त्या राक्षसाला जर गाडायचं असेल तर प्रभाकर घारगे यांनाच आपल्याला निवडून द्यावं लागेल. जयकुमार गोरेच्या विरोधात भूमिका मांडायचं असेल तर प्रभाकर घारगेंची भूमिका काय आहे हेही मला जाणून घेतलं पाहिजे. आणि ती भूमिका मांडायला, ती माहिती द्यायला जे प्रभाकर घारगे किंवा त्यांचे जवळची लोक, त्यांच्या कुटुंबातले लोक, त्यांची जी कोर टीम आहे ती असं कुणीही सुसंवाद साधायला माझ्याशीच काय पण कुणीही कुठल्याही चळवळीतल्या कार्यकर्त्यासोबत ते सुसंवाद साधायला तयार नाही. त्यांची ती इच्छा नाही. मला त्यांच्याकडनं खरं तर हे सुसंवाद साधण्याच्या दृष्टीने एक ओझरतं बोलणं त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीशी झालं होतं. ते मला परवा माझं बोलणं झालं होतं, त्यानंतर काही फोन नाही, काय नाही. पत्रकारितेचा धर्म स्वतंत्रपणे जपणारा माणूस आहे आणि माझ्या नावावर असला कोणी सौदे करत असेल तर त्या माणसाला मी पायतानाने हाणेन. तर कृपा करून हे असलं कुणावरही घारगे साहेब तुम्ही विश्वास ठेवू नका. आमची लय भारीची लढाई ही जयकुमार गोरेंच्या विरोधात आहे आणि जयकुमार गोरेंच्या विरोधात तुमचा काही चांगला प्लान असेल, मान खटावचं जर चांगलं व्हिजन असेल तर निश्चितपणे तुमच्यासारख्या माणसाला सहकार्य करण्याची आम्ही भूमिका घेऊ. त्याच्यामध्ये आमचा काहीही स्वार्थ नाही. मान खटावचा विकास, मान खटावच्या जनतेचं भलं करणं, मान खटावमध्ये विचारी संस्कृती वाढवणं आणि जयकुमार गोरे ही विखारी संस्कृती कमी करणं हे आमचं विजन आहे लय भारीचं. ही आमची मोहीम आहे आणि ह्या मोहिमेशी साजेशी जर घारगे साहेब तुमची जर भूमिका असेल तर नक्की आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. परंतु तुम्हाला तिकीट मिळवून देण्यामध्ये ह्या 4-5 जणांनी जे चुका केलेल्या आहेत आणि त्याची जी नाराजी प्रचंड पसरलेली आहे मतदारसंघामध्ये, त्या नाराजी संपवण्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांसोबत, विचारी लोकांसोबत, चळवळीतल्या लोकांसोबत आणि महत्वाचं की तुमच्याच महाविकास आघाडीच्या 3ऱ्या-4थ्या फळीतल्या शेवटच्या फळीतल्या लोकांसोबत तुमचा संवाद झाला पाहिजे. आणि हे संवाद होत असताना ह्या 4 नासक्यांना तुम्हाला दूर ठेवावं लागेल. जयकुमार गोरे याचा चेहरा समोर येतो त्यावेळी ही लढाई आपल्याला चालू ठेवली पाहिजे असं मला वाटतं. परंतु प्रभाकर घारगे यांच्या टीमचं ढिसाळ आणि व्हिजन म्हणजे आहे की नाही मलाच माहित नाही. हे ज्यावेळी इकडचा ज्यावेळी विचार करतो तर त्यावेळी हताश आणि थोडीशी उद्विग्न आणणारा चेहरा तयार होतो. तर प्रभाकर घारगे आणि त्यांच्या टीमला हे समजायला पाहिजे. ते समजून घेत नाहीत की काय. त्याच्यामध्ये आमच्या लय भारीचा माझा फार मोठा वाटा आहे की जयकुमार गोरे यांच्या विरोधात बोलायला सामान्य लोकांना आम्ही शिकवलेलं आहे. आणि हे जे काही 4-5 जण प्रत्येक गावातलं जे काही हे टावाळखोर गँग आहे त्या गँगला सामान्य लोक आता जुमानत नाहीत. म्हणजे 60 ते 80 हजार मतं असे आहेत की जी केवळ जयकुमार गोरे यांच्या नाराजीमुळे तुम्हाला मिळणार आहेत. तर ही जी आहेत 50, 60, 70, 80 हजार मतं, ह्याचा तुम्ही पहिला विचार करा. नासक्यांवर फार विसंबून राहू नका. नासक्यांच्या कोंडाळ्यातनं लवकर बाहेर या. तुमचा विजय निश्चित आहे. मी तुम्हाला सांगतो, आजच सांगतो, तुमचा विजय निश्चित आहे. चौघेजण तुमचा पराजय करतील आणि तुमचा जर पराजय झाला तर
हा पराजय कुणामुळे झाला तर केवळ ह्या चौघांमुळेच होऊ शकतो. बाकी तुम्हाला विजयापासून कुणी सुद्धा रोखू शकत नाही. तुमचा विजय ठरलेला आहे. फक्त हे 4 जण तुमच्यासाठी फार धोकादायक आहेत. आणि ह्या चौघांनी बी लक्षात ठेवा, अरे तुम्ही पार सगळं पाक कमरेचं गुंडाळून पाक डोक्याला बांधायला सुरुवात केली. त्या प्रभाकर घारगेंना किती स्वतःच्या काह्यात तुम्ही ठेवणार? तुम्हाला त्यांना विजय करायचा आहे ना, तर तुम्ही ग्राउंडवर उतरा, ग्राउंडवर कामाला लागा. प्रभाकर घारगेंकडनं किंमत वसुलीच्या मागे लागू नका, त्यांना लुटू नका, त्यांना वरबाडू नका. ते आणि प्रभाकर घारगे साहेब, तुम्ही बी काही विचारी लोकांना बी सोबत ठेवा. नाही या हलकट हावरट लोकांना किती तुम्ही सोबत ठेवणार? आणि जयकुमार गोरे ह्या राक्षसाला, ह्या भस्मासुराला गाडण्यासाठी प्रभाकर घारगे तुमच्याकडे काय प्लॅन आहे? ह्या मान खटावचं व्हिजन तुमच्याकडे काय आहे? मान खटावचा विकास तुम्ही कसा करणार आहात? आणि एक चांगला सुसंस्कृत चांगला विकासाचा असा मतदारसंघ तुम्ही कसा बनवणार आहात? हा मेसेज, ही तुमची भावना, हा तुमचा चेहरा तातडीने मतदारसंघापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण तुमच्याविषयीची नाराजी जरी कमी झाली असली तरी अजून तो जो मतदार आहे, तिसऱ्या चौथ्या फळीतला जो कार्यकर्ता आहे, तो अजून दोलायमान स्थितीमध्ये आहे. तुम्हाला मतदान द्यायचे अशी त्याची मानसिकता असली तरी त्याला एनकरेज करणं गरजेचं आहे, त्याला उत्तेजन देणं गरजेचं आहे, त्याला ऊर्जा देणं गरजेचं आहे, त्याच्या पंखात तुम्हाला बळ भरणं गरजेचं आहे. आणि जे प्रभाकर देशमुखांचे जे कार्यकर्ते आहेत की ज्यांच्याविषयी प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे, त्या कार्यकर्त्यांना तुम्हाला जवळ करणं गरजेचं आहे, तर तुमचा विजय शक्य आहे. आणि सर्वात महत्वाचं की जे 4 म्हणजे आपल्याच त्या आंब्याच्या पेटीतले जसे 4 नासके आंबे असतात, तसे हे 4 नासक्यांना तुम्ही थोडंसं दूर ठेवा. तुम्ही त्यांना म्हणजे एकदम हाकलून लावू नका, पण बाबा आणि ह्या 4 नासक्यांनी बी लक्षात घेतलं पाहिजे की तुमची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जर तुमच्या डोक्यात असेल की बाबा आता आम्ही प्रभाकर घारगेंना आमच्या कोंडाळ्यात ठेवू, तर तसं कृपा करून करू नका. आणि प्रभाकर घारगेंनाही विनंती आहे की ह्या 4 जणांची अवकात ही 5 लाखाच्या वर नाही. ह्यांनी लयच तुमच्याकडे भिका मागितल्या, लयच हाडकं मागितली, तर त्यांना प्रत्येकाला 5-5 लाखाच्या वर तुम्ही देऊ नका. ऍक्च्युली हे, आणि खरं तर हे दिलंच नाही पाहिजे. हे लोकशाही मधलं पैशाचा बाजार हे अत्यंत वाईट आहे. तर ते चुकीचे उद्योग घारगे यांनी करू नयेत अशी माझी त्यांना विनंती आहे. तुम्ही जयकुमार गोरे यांच्या विरोधातला प्लान आणि मान खटावच्या विकासाचं विजन काय आहे, तुमची रणनीती काय आहे, ही याबाबतची तुमची मुलाखत घ्यायला आवडेल मला. आणि ती मुलाखत झाल्यानंतर जर तुमचे काही विचार पटले तर निश्चितपणे ते आणखीन मतदारांपर्यंत पोहोचायला मला आवडेल. परंतु तुम्हाला त्यात रस नाही असं दिसतंय. फक्त जयकुमार गोरेंची मायनस पॉईंट हा आहे की त्यांची भूमिका आता मतदारांना पटत नाही. प्रभाकर घारगेंची जी भूमिका आहे मान खटावच्या विकासाची आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधातली, ही भूमिका घेऊन त्यांना मतदारांपर्यंत लवकर जावं लागेल, तातडीने जावं लागेल. त्याचे म्हणजे स्वतः त्यांना पोचावं लागेल, स्वतःच्या चेहरा त्यांना पोचवावा लागेल. मग तो चेहरा कार्यकर्त्यांच्या मार्फत असेल, आमच्यासारख्या मुलाखतींच्या मार्फत असेल, तो त्यांना तातडीनं पोचवणं गरजेचं आहे. तर त्यातमध्ये जे कमी पडतायत हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं आणि कामाला लागावं असं मी विनंती करतो. मला वाटत नाही मी परत मान खटावमध्ये येऊ शकेन. मी परवाच बाहेर पडलेलो आहे आणि मी परत यावं. मला तर एक नेता या 4-5 जणांमधला सरळ म्हणला की तुषारजी तुम्ही आता बाहेर पडलाच आहात, तर तुम्ही निघून गेला तरी चालेल, फक्त प्रभाकर घारगेंच्या विरोधात काही बोलू नका, तुम्ही इथून निघून गेला तरी चालेल. म्हणजे असं बोलणं हे निर्लज्जपणाचा कळस आहे. अरे 4-5 महिने मी इथं घासली, लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलताना की तुम्ही इथून निघून गेला पाहिजे. निघून गेला तरी चालेल, परंतु इथं काही प्रभाकर घारगेंच्या विरोधात काही करू नका असं बोलताना तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे की बाबा गेले 4-5 महिने मी किती कष्ट उपसलेले आहे, त्या कष्टाची ही तुम्ही असा सन्मान देता का? सांगायचंय मला. प्रभाकर घारगेंना सांगायचे, प्रभाकर घारगेंच्या कुटुंबियांना सांगायचे, ह्या 4-5 हलकट हावरट संधी साधूंनाही सांगायचे, जो 3ऱ्या-4थ्या फळीतला सामान्य कार्यकर्ता आहे महाविकास आघाडीतला, त्यांनाही सांगायचे आहे. त्यानंतर विचारी लोकांना सांगायचे, सामान्य मतदारांना सांगायचे काय की हे जे 4-5 जण आहेत
हे 4-5 जण प्रभाकर घारगे यांना अडचणीत आणू पाहतायत. परत लक्षात घ्या, ह्या 4-5 जण ह्या प्रभाकर घारगे यांना अडचणीत आणू पाहतायत. एक तर पहिली गोष्ट त्यांनी चूक केली की तिकीट हाणून पाडलं. ह्या 4-5 हावरट हलकटांना मी सांगू इच्छितो की जरा जनाची नाही पण मनाची ठेवा. तुम्ही आपल्याविषयी जन काय विचार करता याची तुम्ही ठेवतच नाही, परंतु किमान मनाला तरी विचारा की बाबा तुम्ही प्रभाकर घारगे यांना एवढं चिटकून का बसलाय. तर तुमचा हिशोब चालू आहे. बाबा मी या मतदारसंघामध्ये माझा एवढा खर्च झाला, माझं तेवढं हे झालं आणि स्वतःची तुम्ही किंमत त्यांना सांगताय आणि त्यांच्याकडनं वसुली करताय निर्लज्जासारखे. तुमचे आकडे सुद्धा म्हणजे गगनाला भिडणारे आकडे असतील आणि तेवढे आकडे तुम्ही वसुलीच्या मागे लागलेला आहे. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तर मलाही काय परत मानखाटावमध्ये यायची इच्छा नाही राहिली. जी काही थोडीफार इच्छा असेल ती फक्त जयकुमार गोरे हा माणूस गाडला पाहिजे. आणि थोडंसं मला प्रभाकर घारगे यांच्याविषयी सुद्धा दया येते. परंतु मी परत यावं असं हे महाविकास आघाडीमधल्या लोकांना कुणाला वाटत नाही. सामान्य कार्यकर्त्यांना मला 50-60 लोकांचे फोन आलायत, नाही साहेब तुम्ही परत या. परंतु हे जे काय स्वतः घारगे यांचीही इच्छा नाही मी परत यावं आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधातली लढाई चालू ठेवावी अशी काही त्यांची इच्छा नाही. त्यामुळे मी परत येईल असं मला वाटत नाही. येण्यातही मला काय इंटरेस्ट नाही राहिलेला. मी परवाच मतदारसंघाच्या बाहेर पडलेलो आहे आणि आता आज संध्याकाळी किंवा उद्या मी मुंबईकडे प्रयाण करेन, पुण्याकडे प्रयाण करेन. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. अनेक मतदारसंघामध्ये मला जायचे, बारामतीला परत जायचे, पुण्यातले सगळे मतदारसंघ कव्हर करायचे, नगरमधनं मला अनेक जणांचं बोलणं येते. मी आता कराड, आता हे व्हिडिओ शूट करत असताना मी कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये आहे आणि मला अनेकांचे फोन येत आहेत. जे 3ऱ्या-4थ्या फळीतले कार्यकर्ते आहेत, सामान्य मतदार आहेत, गावागावचे लोक आहेत, अशा लोकांचे अनेकांचे फोन येत आहेत. मुंबईमधल्या अनेक विचारवंत लोकांचे फोन येत आहेत, ज्यांना असं वाटतं की तुषारजी तुम्ही हताश होऊ नका, तुम्ही लढाई चालू ठेवा. असे फोन येणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. परंतु ते प्रभाकर घारगे आणि त्यांना कोंडाळं घातलेल्या 4-5 जणांची ती इच्छा नाही. ती इच्छा ह्याच्यामुळे नाही त्या 4-5 जणांची की जर मी परत आलो तर जयकुमार गोरे यांचा पराजय होईल. तर ह्या 4-5 जणांची मला नाही वाटत अशी इच्छा आहे की जयकुमार गोरेंचा पराजय व्हावा. म्हणजे जो कोणी मला असं म्हणतो की बाबा ह्या 4-5 जणांतला की बाबा तुषारजी तुम्ही परत गेला तरी चालेल, याचाच अर्थ काय की जयकुमार गोरे यांचा धोका कमी व्हावा की काय म्हणून ते तसे बोललेत. आणि प्रभाकर घारगे निवडून यावे असेही या 4-5 जणांची इच्छा नसावी असं मला वाटतंय. अन्यथा तो माणूस मला असं बोललो नसतं की तुम्ही परत गेला तरी चालेल. भाकरे म्हणजे खास असलेले लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे आमच्यासारखे जे पत्रकार आहेत हे त्या जयकुमार गोरेवर आसूड ओढणारच. तर याचा फायदा हा तुम्हाला होणार आहे. घारगे साहेब मी तुम्हाला सांगतो, हे 4-5 जण खोटारडे आहेत. यांची कुठलेही 25 मतांचं सोडा, ह्यांची अवकात 5,000 मतांच्या वर नाही. आणि ह्या सगळ्यांची 4-5 जणांची गोळाबेरीज केली तर 15,000 ते 20,000 मतं तुम्हाला ह्यांच्या मार्फत मिळतील. ह्याच्यापेक्षा यांचे जास्त मतांचं पॉकेट नाही. त्यामुळं त्यांना किती किंमत द्यायची, त्यांच्या कोंडाळ्यात किती राहायचं, त्यांचं बोट तुम्ही किती धरायचं हे तुम्ही ठरवा. तर मग तुम्ही म्हणाल की ही मतं तरी तुम्ही मला असा प्रश्न विचाराल की मग प्रभाकर घारगे यांचा विजय कसा काय होईल. तर प्रभाकर घारगेंचा विजय याच्यामुळे होणार आहे की जयकुमार गोरे यांच्या विरोधात जे मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं वादळ निर्माण झालेलं आहे, प्रचंड मोठा संताप आहे, प्रचंड मोठी नाराजी आहे. ही लोक म्हणजे जयकुमार गोरेंचे कार्यकर्त्यांनी कितीही मतदारांच्या नागधुरा काढल्या तरी ही मतं प्रभाकर घारगे यांना मिळणार आहेत. प्रभाकर घारगे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असा गैरसमज करून घेतलेला आहे किंवा समजही करून घेतलाय आणि त्यासाठीच प्रभाकर घारगेंना ते तिकीट मिळवून दिलेलं आहे. आणि ते प्रभाकर घारगेंना इकडे तिकडे कुठं हलू देत नाहीत. म्हणजे एखाद्या गावात प्रचार करायला जायचं असेल तरी सुद्धा आता ह्या हलकट हावरट 4-5 जणांना विचारूनच प्रभाकर घारगेंना जावं लागतंय की काय, अशी स्थिती आहे. आणि हे स्वतःची किंमत, स्वतःचं घबाड कसं भरून घेता येईल, स्वतःचे पेटराई कसे भरता येईल असे हे हलकट 4-5 जण त्या मागे लागलेले आहेत. आणि ह्यांनी कोटीचे कोटी उड्डाणं
घेतलेले असणार आहेत. म्हणजे हे मला कोणी सांगितलं नाही, परंतु ह्यांची वृत्ती मी तुम्हाला सांगतो, मला स्वभाव यांचा माहित आहे. म्हणजे समोरचा माणूस बोलतोय आणि तो सामान्य नागरिक आहे किंवा विचारी वृत्तीचा माणूस आहे, लेखन क्षेत्रातला माणूस आहे आणि त्याने सांगितलेलं काहीतरी आपण ऐकलं पाहिजे. ही वृत्ती जयकुमार गोरे यांची नाही. त्यांची वृत्ती दादागिरीची आहे. त्यांची वृत्ती समोरच्याला आपल्या ताटाखालचं मांजर, एकतर त्याने ताटाखालचं मांजर बनून राहिलं पाहिजे किंवा त्याने माझ्या मतदारसंघातनं बाहेर जे काय त्याचा शहाणपणा असेल तो मतदारसंघाच्या बाहेर दाखवावा, अशा वृत्तीचे जयकुमार गोरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमधले जे काही 3-4-5 जण आहेत, हलकट, हावरट, संधी साधू, पाताळ यंत्री, ज्यांचा शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचाराशी त्यांचं काय देणं घेणं नाही. त्यांचा स्वार्थ आहे. त्यातला एखादा दुसरा चांगला असू शकतो, पण मॅक्झिमम लोक त्यांनी ती चूक केली आणि अतिशय घाणेरडे प्रदेश करून त्यांनी ते तिकीट प्रभाकर देशमुखाचं हाणून पाडलं. त्यामुळे हे जे 4-5 जण आहेत ना, म्हणजे जेवढी जयकुमार गोरेंवर नाराजी आहे तेवढीच नाराजी ह्या 4-5 जणांवर आहे. आणि ह्या 4-5 जणांनी प्रभाकर देशमुखांचं तिकीट का हाणून पाडलं, तर प्रभाकर देशमुखांकडून आपल्याला काही खायला मिळणार नाही. ही चांगली गोष्ट आहे की प्रभाकर देशमुख म्हणा किंवा प्रभाकर घारगे म्हणा, यांना आपण अत्यंत तिखट शब्दात बोलतो आणि ते ऐकून घेतात, आपल्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतात. ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे हे सर्वात मोठं जयकुमार गोरे यांचं हत्यार आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, ईडी असेल, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा ही म्हणजे जयकुमार गोरे यांच्या घरी पाणी भरते त्यांचे नोकर आहेत. म्हणजे सरकारचे नोकर नाही तर ते जयकुमार गोरेंचे नोकर आहेत. अशा पद्धतीची यंत्रणा जयकुमार गोरेंनी त्या यंत्रणेमार्फत लोकांना ते अशा लोकांना, विचारी लोकांना ते दबाव आणतात. आता हे सगळं मतदारसंघातल्या सामान्य लोकांना माहीत झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीमधले जे काही 2-4-5 जण आहे, जे हे 2-4-5 जण जे आहेत ते हावरट, हलकट, संधी साधू आणि ज्या ताटात खायचं त्याच ताटात घाण करायची, अशा वृत्तीचे हे जे 4-5 जण हावरट आहेत. तर ह्या हावरटांनी मुंबईमध्ये जाऊन चक्रा मारून प्रभाकर देशमुख यांचं तिकीट हाणून पडलं आणि ते प्रभाकर घारगे यांना मिळवून दिलेलं आहे. जयकुमार गोरेंवर नाराज असलेला सामान्य मतदार असेल, सामान्य कार्यकर्ता असेल, सामान्य लोक असतील, विचारवंत लोक असतील, पत्रकार लोक असतील जे जयकुमार गोरेंवर नाराज आहेत, तर अशा लोकांसोबत त्यांनी तातडीने सुसंवाद साधणं गरजेचं आहे. परंतु तो त्यांचा सुसंवाद होत नाही. त्यांचा सुसंवाद कुणाशी होतोय, तर हे जे काही 4-5 जण हलकट, हावरट, पैसे खाऊ आणि ज्यांनी तिकीट त्यांना मिळवून दिलेलं आहे, ह्या हावरट, हलकट लोकांनी प्रभाकर घारगे यांच्या भोवती कोंडाळं तयार केलंय. राहिलेले आहेत फक्त 20 दिवस. एवढ्या हातातोंडावर निवडणुका आलेल्या आहेत आणि हे एक मिनिट, एक सेकंद हा प्रभाकर घारगे यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. खरं तर त्यांच्यासाठी आयतं ताट हे आलेलं आहे निवडणूक जिंकायचं. कसं आयतं ताट आलंय, तर जयकुमार गोरेंच्या विरोधात प्रचंड मोठं वातावरण आहे. चोर, गुंड, वाळू चोर, दारुरे, बेवडे असल्या लोकांच्या माध्यमातून जयकुमार गोरे हे मतं काढत असतात. त्यामुळे हे जे काही कुत्रे आहेत गावागावातले, तर हे आता जसजसं मतदान जवळ येईल तसतसं ते घराघरामध्ये हुंगण्याचं काम करतील आणि ते जे मतदार आहेत त्या मतदारांना त्यांच्या पुढे जिबळ्या चाटायचं काम करतील. ते नाही झालं तर भुंकण्याचं काम करतील. म्हणजे भुंकून, दबाव टाकून किंवा गोड बोलून जास्तीत जास्त मतं आपल्याला कशी मिळतील अशा पद्धतीची रणनीती ही जयकुमार गोरेंनी आखलेली आहे, की ज्यांनी दुसऱ्यांनी संस्था उभे केलेल्या आहेत. म्हणजे ते मायनीचं कॉलेज असेल किंवा सिद्धनाथ पतसंस्था असेल, हे दुसऱ्यांनी जे उभं केलेलं असेल ते हडपायचं. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय की मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे आणि प्रभाकर घारगे या दोघांमध्ये लढत होऊ घातलेली आहे. आणि सुरुवातीला असं वाटलं होतं, कारण प्रभाकर घारगे यांना तिकीट मिळालं त्यावेळी असं वाटलं होतं की जयकुमार गोरे यांची लढत सोपी होईल, परंतु तसं दिसत नाही. 2-3 दिवसात गेल्या चित्र पालटलेलं दिसतंय. प्रभाकर घारगे हे विजयी होतील असं म्हणजे ते शक्य आहे. अवघड आहे, त्यांचा विजय अवघड असला तरी तो अशक्य मात्र नक्कीच नाही. परंतु काही गोष्टी हे प्रभाकर घारगे यांना
काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रभाकर घारगेंना ती काळजी घ्यावी लागेल. मागच्या काही चुका असतील त्या त्यांनी टाळल्या पाहिजेत. खरं तर हा व्हिडिओच्या माध्यमातून हा सांगण्याचा विषय नाही, कारण जरी मी एक पत्रकार असलो तरी मान खटावमध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात जी काही एक चळवळ उभी राहिलेली आहे, त्या चळवळीतलाही मी आणि आमचं लय भारी हा एक महत्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे जयकुमार गोरे यांचा पराजय होणं हे त्या मान खटावच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. त्यांचा पराभव झाला पाहिजे, कारण पराभव जर झाला नाही तर त्या मान खटावचं वाटोळं, तिथल्या जनतेचं वाटोळं, तिथल्या कार्यकर्त्यांचं वाटोळं, तिथल्या विचारवंत उच्च विद्याभूषित पत्रकार असतील, शिक्षण क्षेत्रातली लोक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक असतील, ज्यांना विचार असतो, अशा लोकांसाठी जयकुमार गोरे हे अत्यंत घातक आहेत आणि त्यांचा पराभव होणं हे गरजेचं आहे. आणि जयकुमार गोरे यांनी अतिशय वाईट संस्कृती मान खटावमध्ये रुजवलेली आहे. संस्कृती क्रमांक 1, त्यांनी काय केलंय की निवडणुका जिंकणं ही त्यांची एक वेगळी रणनीती आहे. त्यांनी गावागावामध्ये त्यांचे विशिष्ट प्रकारचे वाळू चोर, कंत्राटदार अशा लोकांचे प्रत्येक गावामध्ये 4-5 जणांचं टोळकं तयार केलेलं आहे आणि हे जे 4-5 जण आहेत यांच्या माध्यमातून त्या प्रत्येक गावातले ते मतं घेत असतात आणि हे त्यांची प्रत्येक गावामध्ये बांधणी झालेली आहेत. आणि हे जे 4-5 जण आहेत जे सामाजिक दृष्ट्या घातक आहेत, विकृत आहेत, अत्यंत गलिच्छ वृत्तीचे, हे जे प्रत्येक गावामध्ये 3-4 जण तथाकथित जयकुमार गोरे किंवा तथाकथित भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ना, हे ऍक्च्युली समाज विघातक हे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावामध्ये आणि यांच्या माध्यमातून जयकुमार गोरे हे मतं काढत असतात आणि ही त्यांची गेली 15 वर्षातली ही बांधणी झालेली आहे. आणि आताही हेच सामाजिक विकृत, म्हणजे मी प्रत्येक गावातल्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो की तुमच्या समोर मतं मागायला येणारा जो माणूस आहे तो एकतर जयकुमार गोरेचा उपकृत आहे, म्हणजे त्यांच्याकडनं काही त्याला आर्थिक लाभ मिळालेले असतील, पदं मिळालेले असतील, हा पहिला घटक. आणि दुसरं की कंत्राट मिळाले असतील. आणि हे जे लोक आहेत हे सज्जन लोक फार कमी असतात. म्हणजे आमच्या पांढरवाडीमध्ये चांगदेव सूर्यवंशी नावाचे आमचे, त्यांना मी सरपंच म्हणतो आदराने, तो माणूस फार चांगला आहे बरं का. म्हणजे माझ्या गावचं जे सरपंच आहेत चांगदेव सूर्यवंशी, अतिशय स्वच्छ माणूस आहे, फार चांगला आहे. दुर्दैव आहे की ते जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते आहेत. परंतु चांगदेव सूर्यवंशी सारखे चांगली लोक, अतिशय चांगली लोक, निर्मळ मनाची लोक ही जयकुमार गोरेंकडे फार कमी आहेत. अर्जुन काळे तसेच आहेत की ते चांगला माणूस आहे, दादासाहेब काळे चांगला माणूस आहे, परंतु अशी जी माणसं आहेत ती 10-15च्या वर नाही आहेत. आणि मॅक्झिमम लोक जी आहेत ती टवाळखोर, गुंडवृत्तीचे, दादागिरी करणारे, अशा स्वभावाची मॅक्झिमम लोक आहेत. आणि ही जी टवाळखोर, गुंड, वाळू चोर, दारुरे, बेवडे असल्या लोकांच्या माध्यमातून जयकुमार गोरे हे मतं काढत असतात. तर हे मतं काढण्याची त्यांची जी रणनीती आहे ती जयकुमार गोरे यांची आखलेली आहे. आता एक 20 दिवस फक्त इलेक्शनला उरलेले आहेत आणि ह्या प्रत्येक गावामधले हे जे गँग आहे, हे गँगला त्यांनी सावध करून ठेवलेलं आहे. त्यांना जयकुमार गोरे यांनी आपला कार्यक्रम दिलेला आहे. त्यांना हाडकं टाकलेले आहेत, तुकडे टाकून झालेले आहेत. म्हणजे जे कंत्राटदार नाहीत, उपकृत नाहीत, असे त्यांचे काय आणखी उरले सुरले असतील तर त्यांना त्यांनी हाडकं तुकडं सगळं टाकून झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जे काही कुत्रे आहेत गावागावातले, तर हे आता जसजसं मतदान जवळ येईल तसतसं ते घराघरामध्ये हुंगण्याचं काम करतील आणि ते जे मतदार आहेत त्या मतदारांना त्यांच्या पुढे जिबळ्या चाटायचं काम करतील. ते नाही झालं तर भुंकण्याचं काम करतील. म्हणजे भुंकून, दबाव टाकून किंवा गोड बोलून जास्तीत जास्त मतं आपल्याला कशी मिळतील अशा पद्धतीची रणनीती ही जयकुमार गोरेंनी आखलेली आहे. हे तुम्ही प्रत्येक गावात वास घेतला तरी ते लक्षात येईल. दुसरी त्यांनी रणनीती काय आखली तर मतदारांना भुलवणं. आता ते जयकुमार गोरे यांचं तथाकथित पाहण्याचं काम, रस्त्याचं काम हे किती बोगस, किती खोटारडं आहे हे मान खटावमधल्या जनतेला माहीत आहे. तर त्याच्यामुळे ह्या असल्या कामाच्या ह्याच्यावर मतं काय जयकुमार गोरेंना मिळणार नाहीत. तर ती लाल गाजरं दाखवून, हाडकं टाकून अशा पद्धतीचे मतं काढण्याची त्यांची रणनीती ही वर्षानुवर्ष ठरलेली आहे. तर त्यानुसार त्यांचं प्लॅनिंग निश्चित झालेलं आहे, जे शेवटच्या 1-2 दिवसात अगदी मथाला जाईपर्यंत त्यांचं ते प्लॅनिंग असतं की बाबा लोकांना
500, 1000, 2000 हे जे काही त्यांचं नियोजन असतं, तर हे मताला मत द्यायला जाईपर्यंत ते चालूच असतं. तर हे त्यांचं प्लॅनिंग, सरावलेले लोक आहेत, ठरलेले लोक आहेत, ते प्लॅनिंग ते निश्चितपणे इम्प्लिमेंट करतील. आणि ह्या गोष्टीमुळे म्हणजे जयकुमार गोरेंना नवीन वेगळं असं काय करायचं नाही. तर जयकुमार गोरे यांच्या समोर सर्वात मोठं संकट काय आहे, पराजयाचं सर्वात मोठं संकट हे आहे की गेल्या 3-4 महिन्यामध्ये जे जयकुमार गोरेंना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, त्यांनी अपेक्षा सुद्धा केलेली नव्हती, असं काय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं, तर ते नवीनच संकट त्यांच्या समोर आलेलं आहे. ते म्हणजे की त्यांच्या विरोधात फार मोठी चळवळ उभी राहिलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या लय भारीचा माझा फार मोठा वाटा आहे की जयकुमार गोरे यांच्या विरोधात बोलायला सामान्य लोकांना आम्ही शिकवलेलं आहे. आणि हे जे काही 4-5 जण प्रत्येक गावातलं जे काही हे टावाळखोर गँग आहे, त्या गँगला सामान्य लोक आता जुमानत नाहीत. सामान्य लोकांना माहीत झालंय की जयकुमार गोरे आपल्यासाठी घातक आहे. त्यांनी पाणी आणलं जे टिमकी वाजवत आहेत, तर वास्तवात 8 TMC पाणी ते आणू शकलेले नाहीत. 4 TMCच पाणी आणलंय, 8 TMC पाणी गेलेलं आहे, आपल्या हातचं गेलंय. आणि जे काही पाणी आणलंय ते 20-25 गावाच्या पलीकडं पोहोचलेलं नाही. जे 200-250 गावं आहेत मतदारसंघामध्ये आणि 20-25 गावांच्या पलीकडे पाणी पोचलेलं नाही. तेही पाणी निवडणुकीपुरतंच आलेलं आहे. निवडणुकीनंतर हे पाणी येणार नाही. ह्याच्यामुळे की आलं पाहिजे, आमची तर इच्छा आहे पाणी आलं पाहिजे, सगळ्या गावामध्ये आलं पाहिजे. परंतु ते येऊ ह्याच्यामुळे शिकणार नाही, कारण तेवढी क्षमता, तेवढा अभ्यास, तेवढा विचारी वृत्ती ही जयकुमार गोरे यांची नाही. हे मतदारसंघातल्या सगळं मान असेल, खटाव असेल, दोन्हीकडच्या मतदारसंघातील लोकांना कळलेलं आहे. दुसरं की हा माणूस घातक आहे. म्हणजे ते काय करतात की ज्यांनी दुसऱ्यांनी संस्था उभे केलेल्या आहेत, म्हणजे ते मायनीचं कॉलेज असेल किंवा सिद्धनाथ पतसंस्था असेल, हे दुसऱ्यांनी जे उभं केलेलं असेल ते हडपायचं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, हे सर्वात मोठं जयकुमार गोरे यांचं हत्यार आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा असेल, ईडी असेल, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा ही म्हणजे जयकुमार गोरे यांच्या घरी पाणी भरते त्यांचे नोकर आहेत. म्हणजे सरकारचे नोकर नाही तर ते जयकुमार गोरेंचे नोकर आहेत. अशा पद्धतीची यंत्रणा जयकुमार गोरेंनी त्या यंत्रणेमार्फत लोकांना ते अशा लोकांना, विचारी लोकांना ते दबाव आणतात. आता हे सगळं मतदारसंघातल्या सामान्य लोकांना माहीत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे त्यांचे जे काही हे गावगुंड आहेत, ह्या गावगुंडाच्या माध्यमातून जयकुमार गोरेंनी कितीही मतं काढायचा प्रयत्न केला तरी ती मतं मिळणं शक्य नाही. आणि दुसऱ्या बाजूला आता प्रभाकर घारगेंविषयी आपण बोलू. प्रभाकर घारगे, असं वाटलं होतं की प्रभाकर घारगे म्हणजे मी स्वतः व्हिडिओ तयार केला होता की त्यांना ही उमेदवारी कशी मिळाली याबद्दल मी आश्चर्य व्यक्त केलं होतं. आणि ते अजूनही मला ते आश्चर्य आहे. तर ते कसं मिळालंय, तर जे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीमधले जे काही 2-4-5 जण आहे, हे 2-4-5 जण जे आहेत ते हावरट, हलकट, संधी साधू आणि ज्या ताटात खायचं त्याच ताटात घाण करायची, अशा वृत्तीचे हे जे 4-5 जण हावरट आहेत. तर ह्या हावरटांनी मुंबईमध्ये जाऊन चक्रा मारून प्रभाकर देशमुख यांचं तिकीट हाणून पडलं आणि ते प्रभाकर घारगे यांना मिळवून दिलेलं आहे. आणि त्याच्यावर आपला संधी साधूपणा करायचा, अशा पद्धतीची हलकट वृत्ती ही जयकुमार गोरे यांची आहे. हे सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना कळलेलं आहे. दुसरं लोकांना हे माहीत झालेलं आहे की जयकुमार गोरे यांच्या ताटाखालचं मांजर बनायचं, त्यांचे पाय चाटायचं, हा आपल्या समोर एकमेव पर्याय आहे. आणि जर हा पर्याय मान्य नाही केला तर एकतर शांत बसायचं आणि कुठं पिक्चरमध्ये यायचं नाही, हा दुसरा पर्याय. म्हणजे त्यांचा विरोध बी करायचा नाही, त्याच्या बाजूने बोलायचं नाही, काय नाही, चिडीचूप बसायचं. म्हणजे जो काय आपला स्वाभिमान आहे तो घाण टाकायचा, एकतर त्यांच्या पायाशी घाण टाकायचा किंवा कुठंच गप चिडीचूप बसायचं. दुर्दैवाने आमच्यातल्या अनेक अशा पत्रकारांना, विचारी पत्रकारांना मानखटावमधल्या अशा पद्धतीनं दुर्दैवाने दबाव आणला जातो. आणि त्यांची इच्छा असूनही, जयकुमार गोरे यांचं पितळ उघडं पाडायची इच्छा असूनही ह्या पत्रकारांना तसं करता येत नाही, कारण हे गावगुंड त्रास देतात. अगदी जीव जातोय की काय, अशा अनेक पत्रकारांनी भीती व्यक्त केलेली आहे माझ्याजवळ की बाबा आम्हाला इतका धोका आहे की आम्हाला मारून बी टाकतील. तिसरी गोष्ट की प्रभाकर देशमुख यांना मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललो की प्रभाकर देशमुख यांनाच मतदान द्यायचं, असं जयकुमार गोरेंच्या विरोधात
ज्या सामान्य माणसाचं, मतदारांचं, विचारी लोकांचं जे मानसिकता तयारी झालेली होती ती प्रभाकर देशमुखांविषयी झालेली होती. परंतु प्रभाकर देशमुखांचं तिकीट हाणून पाडलं गेलं ह्या 4-5 हावरट हलकट संधीसाधू लोकांनी. आणि गंमत हे म्हणजे मी तरीही म्हणतोय की प्रभाकर घारगे यांचा विजय होणार आहे, तो 100% होणार आहे. परंतु काही धोके आहेत. तर तो विजय कसा होणार आहे की ज्या प्रभाकर देशमुख यांना मतदान करायचं आहे अशी ज्या लोकांची मानसिकता झालेली आहे झालेली होती ती माणसं आता नाराज झालेली आहे. का तर प्रभाकर देशमुखांना तिकीट मिळालं नाही. परंतु असं असतानाही प्रभाकर देशमुखांच्या मनाचा मोठेपणा बघा की ते म्हणतायत नाही नाही, जयकुमार गोरे यांचा पराजय होणं गरजेचं आहे, म्हणून प्रभाकर घारगे निवडून यायला हवेत. तर खरं तर प्रभाकर घारगे हे जे काही 4-5 जण हावरट हलकट आहेत तर त्या टोळक्यातले ते आहेत असं मला वाटत नाही, कारण त्यांनी असलं कधी काय हावरटपणा केलेलं मला दिसत नाही. तसं तो माणूस चांगला आहे. प्रभाकर देशमुख जसे चांगले आहेत तसेच प्रभाकर घारगेही चांगले वाटत आहेत. आणि त्यांची ज्यावेळी मी अधिक माहिती घ्यायला आता सुरुवात केली तर त्यातनं त्यांच्या अनेक चांगल्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचा साखर कारखाना आहे त्यांनी उभा केलेला आहे, तो काय ह्यांच्यासारखा जयकुमार गोरे सारखा त्यांनी हडपलेला नाही. ते काय कुणाच्या मागे हात धुवून लागत नाहीत, कुणाला तुरुंगात डांबत नाहीत. जे काय आपल्याला पदं मिळाली याच्यातून ते लोकांच्या कल्याणासाठीच प्रयत्न करत असतील, स्वतःच्या संस्था उभ्या करण्यासाठी ते प्रयत्न करत असतील आणि त्यातून त्यांचं समाजकार्य आणि राजकारण चालत असतं. ते जयकुमार गोरे सारखे हलकटपणा करत नाहीत. त्यांच्या कुटुंबातली लोक तशीच चांगली आहेत असं मी ऐकतोय. माझा काय त्यांच्याशी भेटायचा योग आलेला नाही, त्यांच्याशी फार बोलणंही झालं नाही. फोनवरून काय 4-5 मिनिटाचं बोलणं झालं असेल, त्या फोनवर सुद्धा मी त्यांच्याशी नाराजीच व्यक्त केली. त्यामुळे ते कसे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं हे की मी परवा फोनवर प्रभाकर घारगे यांच्याशी मी अत्यंत तिखट शब्दात बोललो होतो. असंच मी काही दिवसांपूर्वी म्हणजे 1 वर्षभरापूर्वी प्रभाकर देशमुखांना सुद्धा अत्यंत तिखट बोललो होतो. हे तिखट आपण एखाद्या नेत्याला बोलतो आणि तो नेता ऐकून घेतो, हे खरं लोकशाही मूल्यांचा भाग आहे. तुम्ही जयकुमार गोरे यांना अशा शब्दात तुम्ही तिखट शब्दात त्यांना बोलू शकत नाही. जयकुमार गोरे तुमचं ऐकून घेऊ शकत नाही. ते तिथंच म्हणजे समोरचा माणूस बोलतोय आणि तो सामान्य नागरिक आहे किंवा विचारी वृत्तीचा माणूस आहे, लेखन क्षेत्रातला माणूस आहे आणि त्याने सांगितलेलं काहीतरी आपण ऐकलं पाहिजे. ही वृत्ती जयकुमार गोरे यांची नाही. त्यांची वृत्ती दादागिरीची आहे. त्यांची वृत्ती समोरच्याला आपल्या ताटाखालचं मांजर, एकतर त्याने ताटाखालचं मांजर बनून राहिलं पाहिजे किंवा त्याने माझ्या मतदारसंघातनं बाहेर जे काय त्याचा शहाणपणा असेल तो मतदारसंघाच्या बाहेर दाखवावा, अशा वृत्तीचे जयकुमार गोरे आहेत. आणि ही चांगली गोष्ट आहे की प्रभाकर देशमुख म्हणा किंवा प्रभाकर घारगे म्हणा यांना आपण अत्यंत तिखट शब्दात बोलतो आणि ते ऐकून घेतात, आपल्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतात. ही चांगली गोष्ट आहे. तर हे प्रभाकर घारगे असतील तर प्रभाकर घारगेंशी माझं काय 4-5 मिनिटाच्या पलीकडे काही बोलणं झालेलं नाही. परंतु अन्य लोकांची किमान 50 ते 60 लोकांची, विचारी लोकांची, उच्च विद्याभ्यासित लोकांची, अगदी मुंबईपासून अशा अनेक लोकांनी सांगितलं की जयकुमार गोरे यांचा पराभव शक्य आहे, सहज शक्य आहे. मी काही ॲनालिसिस केलं आणि माझं जे आकलन आहे तर ते की जयकुमार गोरे यांचा पराभव शक्य आहे आणि तो अत्यंत म्हणजे सहजपणे शक्य आहे. तर तो कसा शक्य आहे तर जयकुमार गोरे यांच्या विरोधात जी लाट उसळलेली आहे, जयकुमार गोरे यांचा धोका मान खटावच्या सामान्य जनतेला, विचारी लोकांना जो आहे तो अगदी सगळ्या मतदारांच्या लक्षात आलाय. आणि हा माणूस थापाडे आहे, कामं काही केलेली नाहीत आणि तो बाजूरा वृत्तीचा माणूस आहे, धोकादायक वृत्तीचा माणूस आहे, सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतो, हे मतदारांना ठाऊक झालं असल्यामुळे आणि प्रभाकर घारगे हे त्यांनी आपल्या कामाचे किंवा आपल्या पॉझिटिव्ह गोष्टीचे त्यांनी ढोल वाजवलेले नाही, त्यांनी स्वतःचं कधी मार्केटिंग केलं नाही. परंतु जर बारकाईने बघितलं तर प्रभाकर घारगे हे जयकुमार गोरे यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जर जयकुमार गोरे
ह्या राक्षसाला, ह्या भस्मासुराचा जर ह्या राजकीय क्षेत्रातून अंत करायचा असेल तर आपल्याला प्रभाकर घारगे यांना निवडून दिलंच पाहिजे, अशी मानसिकता मान खटावमधल्या गावोगावच्या लोकांची झालेली आहे. आणि ही मानसिकता फार मोठी आहे विशेषतः. आणि त्यातला सर्वात मोठा चांगला भाग हा की प्रभाकर देशमुख यांना आपल्याला मतदान करायचं होतं, ही मानसिकता झालेले लोक सुद्धा आता प्रभाकर घारगेंच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं जो मगाशी बोलता बोलता राहून गेला की प्रभाकर देशमुख यांचा मनाचा मोठेपणा आहे की ते सगळ्यांना सांगतायत की आपल्याला प्रभाकर घारगेंच्या पाठीशी उभं राहायचे आहेत. सगळ्यांना सांगतायत. अगदी मलाही बोलले की अहो तुषारजी तुम्ही जयकुमार गोरेच्या पत्त्यावर पडतील आणि प्रभाकर घारगेंना तोटा होईल असे काही व्हिडिओ बनवू नका, कारण आपल्याला जयकुमार गोरे यांना ह्या मातीतनं, ह्या राजकीय पटलातून, ह्या सामाजिक क्षेत्रातून मान खटावचे, आपल्याला हद्दपार करायचं आहे. याचं कारण असं की तो धोकादायक आहे. आपण सगळेजण जी चळवळ आपण सगळेजण जयकुमार गोरेच्या पराभवासाठी एकवटलेलो आहे. माझे आमदारकी फार महत्वाची नाहीत अशा पद्धतीचं प्रभाकर घारगे सगळ्यांना सांगतायत. त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा आहे. तर आता प्रभाकर देशमुखाचं तिकीट का नाकारलं गेलं तर ह्यातला सर्वात मोठा भाग हा आहे की जे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमधले जे काही 3-4-5 जण आहेत, हलकट हावरट संधी साधू पाताळ यंत्री, ज्यांचा शाहू फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचाराशी त्यांचं काय देणं घेणं नाही, त्यांचा स्वार्थ आहे. त्यातला एखादा दुसरा चांगला असू शकतो, पण मॅक्झिमम लोक त्यांनी ती चूक केली आणि अतिशय घाणेरडे प्रदेश करून त्यांनी ते तिकीट प्रभाकर देशमुखाचं हाणून पाडलं. त्यामुळे हे जे 4-5 जण आहेत ना, म्हणजे जेवढी जयकुमार गोरेंवर नाराजी आहे तेवढीच नाराजी ह्या 4-5 जणांवर आहे. आणि ह्या 4-5 जणांनी प्रभाकर देशमुखांचं तिकीट का हाणून पाडलं तर प्रभाकर देशमुखांकडून आपल्याला काही खायला मिळणार नाही, आपल्याला काही तुकडे मिळणार नाहीत. आणि हे तुकडे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी घेऊन झालेलं होतं आणि त्यांनी ते काम केलेलं नव्हतं किंवा त्यांना ते रिझल्ट ते प्रभाकर देशमुखांना तेवढे देऊ शकले नव्हते. आणि त्यामुळं ह्या 4-5 जणांसमोर हे सर्वात मोठा चिंतेचा विषय होता की जर आपल्याला तुकडे मिळणार नसतील तर मग प्रभाकर देशमुखांना तिकीट मिळवून देण्यात काय अर्थ नाही. बरं, आता हा झाला इतिहास. फार इतिहासात जाण्याचं कारण नाही. आता वस्तुस्थितीवर येऊया. वस्तुस्थिती ही आहे की आता आज 3रा दिवस आहे की प्रभाकर घारगे हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत आणि ह्या 3 दिवसात त्यांनी काय केलं तर फॉर्म भरलेला आहे, त्यानंतर छाननीचा विषय झाला असेल. ह्या 3 दिवसात त्यांनी रणनीती आखायला पाहिजे होती, निवडणूक कशी जिंकायची आणि निवडणूक जिंकण्यामधले महत्वाचे मुद्दे काय आहेत हे सुद्धा त्यांनी करायला पाहिजे होतं. तिकडं त्यांचं साफ दुर्लक्ष झालेलं आहे. मुळात राहिलेले आहेत फक्त 20 दिवस, एवढे हातातोंडावर निवडणुका आलेल्या आहेत आणि हे एक मिनिट, एक सेकंद हा प्रभाकर घारगे यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. खरं तर त्यांच्यासाठी आयतं ताट हे आलेलं आहे निवडणूक जिंकायचं. कसं आयतं ताट आलंय तर जयकुमार गोरेंच्या विरोधात प्रचंड मोठं वातावरण आहे, तर हे आयतं ताट आहे. त्यांना फक्त त्यांनी मुंडावळे बांधलेले आहेत आणि जी नाराजी आहे ना त्या नाराजीपर्यंत ते जे जयकुमार गोरेंवर नाराज असलेला सामान्य मतदार असेल, सामान्य कार्यकर्ता असेल, सामान्य लोक असतील, विचारवंत लोक असतील, पत्रकार लोक असतील जे जयकुमार गोरेंवर नाराज आहेत, तर अशा लोकांसोबत त्यांनी तातडीने सुसंवाद साधणं गरजेचं आहे. परंतु तो त्यांचा सुसंवाद होत नाही. त्यांचा सुसंवाद कुणाशी होतोय तर हे जे काही 4-5 जण हलकट हावरट पैसे खाऊ आणि ज्यांनी तिकीट त्यांना मिळवून दिलेलं आहे, ह्या हावरट हलकट लोकांनी प्रभाकर घारगे यांच्या भोवती कोंडाळं तयार केलंय. आणि प्रभाकर घारगे यांना जर सामान्य व्यक्तीपर्यंत जर पोचायचं असेल तर हे जे 4-5-6 जण आहेत तर ह्यांचं बोट धरून त्यांना जावं लागतंय. हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि आता तिकीट मिळाल्यानंतर सौदेबाजूला सुरुवात झालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जयकुमार गोरेंचं वाटप कार्य, त्यांचे तुकडे टाकण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि त्यांचे जे तुकडे आहेत ना ते अगदी मतदारापर्यंत पोचतात आणि मतदानाला जाईपर्यंत त्या तुकड्यांच्या मार्फत ते जयकुमार गोरे मतं काढून घेतात.
म्हणजे त्यांचे ते जे निवडून येतात हे ह्या सिस्टीममुळे येतात. आता प्रभाकर देशमुखांचा पराभव का झाला होता तर ह्या 4-5 खाऊ पासऱ्यांनी धोका दिला होता म्हणून त्यांचा पराभव झाला होता. आणि दुर्दैवाने मला हेच सांगायचंय, मला प्रभाकर घारगेंना सांगायचे, प्रभाकर घारगेंच्या कुटुंबियांना सांगायचे, ह्या 4-5 हलकट हावरट संधी साधूंनाही सांगायचे, जो 3ऱ्या-4थ्या फळीतला सामान्य कार्यकर्ता आहे महाविकास आघाडीतला त्यांनाही सांगायचे आहे, त्यानंतर विचारी लोकांना सांगायचे, सामान्य मतदारांना सांगायचे काय की हे जे 4-5 जण आहेत हे 4-5 जण प्रभाकर घारगे यांना अडचणीत आणू पाहतायत. परत लक्षात घ्या, ह्या 4-5 जण ह्या प्रभाकर घारगे यांना अडचणीत आणू पाहतायत. एक तर पहिली गोष्ट त्यांनी चूक केली की तिकीट हाणून पाडलं. ह्या 4-5 हावरट हलकटांना मी सांगू इच्छितो की जरा जनाची नाही पण मनाची ठेवा. तुम्ही आपल्याविषयी जन काय विचार करता याची तुम्ही ठेवतच नाही, परंतु किमान मनाला तरी विचारा की बाबा तुम्ही प्रभाकर घारगे यांना एवढं चिटकून का बसलाय. तर तुमचा हिशोब चालू आहे बाबा, मी या मतदारसंघामध्ये माझा एवढा खर्च झाला, माझं तेवढं हे झालं आणि स्वतःची तुम्ही किंमत त्यांना सांगताय आणि त्यांच्याकडनं वसुली करताय निर्लज्जासारखे. तुमचे आकडे सुद्धा म्हणजे गगनाला भिडणारे आकडे असतील आणि तेवढे आकडे तुम्ही वसुलीच्या मागे लागलेला आहे. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ह्या 4-5 जणात माझ्या माहितीनुसार एखादा माणूस, मी त्याचं नाव नाही घेत, तो फक्त ह्या असल्या आपली किंमत वसूल करण्याच्या मागे लागणार नाही, त्याला मतदारसंघात काम करायचे. त्याची चूक एवढीच होती की ह्या 4 टोळक्यांबरोबर तो मुंबईला गेला, पण बाकी तो माणूस तसाच चांगला आहे. परंतु हे बाकीचे जे आहेत त्यांनी मुळातच प्रभाकर घारगे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असा गैरसमज करून घेतलेला आहे किंवा समजही करून घेतलाय आणि त्यासाठीच प्रभाकर घारगेंना ते तिकीट मिळवून दिलेलं आहे. आणि ते प्रभाकर घारगेंना इकडे तिकडे कुठं हलू देत नाहीत. म्हणजे एखाद्या गावात प्रचार करायला जायचं असेल तरी सुद्धा आता ह्या हलकट हावरट 4-5 जणांना विचारूनच प्रभाकर घारगेंना जावं लागतंय की काय, अशी स्थिती आहे. आणि हे स्वतःची किंमत, स्वतःचं घबाड कसं भरून घेता येईल, स्वतःचे पेटारे कसे भरता येईल, असे हे हलकट 4-5 जण त्या मागे लागलेले आहेत. आणि ह्यांनी कोटीचे कोटी उड्डाणं घेतलेले असणार आहेत. म्हणजे हे मला कोणी सांगितलं नाही, परंतु ह्यांची वृत्ती मी तुम्हाला सांगतो, मला स्वभाव यांचा माहित आहे. आणि मग हे 4-5 जण जे आहेत ते प्रभाकर घारगेंच्या डोक्यात त्यांनी एक चुकीची गोष्ट घातलेली आहे की आता आम्ही तुमच्या 4-5 जण तुमच्या सोबत आहोत ना, तर तुम्हाला मतं आम्ही काढून देऊ. म्हणजे माझ्या मतांचं पॉकेट 25,000 आहे, माझ्या मतांचं पॉकेट 25,000 आहे, असं करून ह्या 4-5 जणांनी 1 लाख मतांची गोळाबेरीज प्रभाकर घारगेंच्या समोर दाखवलेली आहे. आणि मग 1 लाख मतं मिळाली म्हणजे कसा विजय हे प्रभाकर घारगेंच्या नजरेत आणून दिलेलं आहे. घारगे साहेब, मी तुम्हाला सांगतो, हे 4-5 जण खोटारडे आहेत. यांची कुठलेही 25 मतांचं सोडा, ह्यांची अवकात 5,000 मतांच्या वर नाही. आणि ह्या सगळ्यांची 4-5 जणांची गोळाबेरीज केली तर 15,000 ते 20,000 मतं तुम्हाला ह्यांच्या मार्फत मिळतील. ह्याच्यापेक्षा यांचे जास्त मतांचं पॉकेट नाही. त्यामुळं त्यांना किती किंमत द्यायची, त्यांच्या कोंडाळ्यात किती राहायचं, त्यांचं बोट तुम्ही किती धरायचं हे तुम्ही ठरवा. तर मग तुम्ही म्हणाल की ही मतं तरी तुम्ही मला असा प्रश्न विचाराल की मग प्रभाकर घारगे यांचा विजय कसा काय होईल. तर प्रभाकर घारगेंचा विजय याच्यामुळे होणार आहे की जयकुमार गोरे यांच्या विरोधात जे मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं वादळ निर्माण झालेलं आहे, प्रचंड मोठा संताप आहे, प्रचंड मोठी नाराजी आहे. ही लोक म्हणजे जयकुमार गोरेंचे कार्यकर्त्यांनी कितीही मतदारांच्या नागधुरा काढल्या तरी ही मतं प्रभाकर घारगे यांना मिळणार आहेत. आणि ही मतं मिळवून देणारा जो कार्यकर्ता आहे तो 3ऱ्या-4थ्या फळीतला कार्यकर्ता आहे. आणि दुसरं की जे चळवळीतली जी लोक आहेत, ज्यांनी चळवळ उभी केलेली आहे, ही लोक तुमच्याकडनं 4 आण्याची अपेक्षा न ठेवता, ज्यांना खाज असते लष्कराची भाकऱ्या भाजायची, ते असे खाज असलेले लष्कराचे भाकरे म्हणजे खाज असलेले लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे आमच्यासारखे जे पत्रकार आहेत हे त्या जयकुमार गोरेवर आसूड ओढणारच. तर याचा फायदा हा तुम्हाला होणार आहे. आणि त्यासाठी ह्या लोकांची मतं म्हणजे
सामान्य माणूस, नाराज असलेला माणूस, तुमच्याच पक्षातले, तुमच्याच महाविकास आघाडीतले 3ऱ्या-4थ्या फळीतले माणसं जे ग्राउंड लेवलला काम करतात, जे गावागावात काम करतात, ज्यांना जयकुमार गोरेचा त्रास झालेला आहे किंवा भविष्यात आपल्याला त्रास होणार आहे आणि हा माणसामुळे आपल्या गावाचं, आपल्या भागाचं कसं नुकसान झालेलं आहे याचा अत्यंत चांगलं ज्ञान ज्या 3ऱ्या-4थ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना आहे ते तुमचा विजय करून देणार आहेत. आणि सामान्य नागरिक जे विचार करतात त्यांच्यापर्यंत कोणी पोचू किंवा न पोचू, फक्त त्यांना तुम्ही सन्मान देणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबातले आणि तुमच्याकडची जी विश्वासार्ह लोक आहेत त्यांच्या मार्फत तुम्ही ह्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे. आणि जयकुमार गोरे ह्या राक्षसाला, ह्या भस्मासुराला गाडण्यासाठी प्रभाकर घारगे तुमच्याकडे काय प्लॅन आहे, ह्या मान खटावचं व्हिजन तुमच्याकडे काय आहे, मान खटावचा विकास तुम्ही कसा करणार आहात आणि एक चांगला सुसंस्कृत चांगला विकासाचा असा मतदारसंघ तुम्ही कसा बनवणार आहात, हा मेसेज, ही तुमची भावना, हा तुमचा चेहरा तातडीने मतदारसंघापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण तुमच्याविषयीची नाराजी जरी कमी झाली असली तरी अजून तो जो मतदार आहे 3ऱ्या-4थ्या फळीतला जो कार्यकर्ता आहे तो अजून दोलायमान स्थितीमध्ये आहे. तुम्हाला मतदान द्यायचे अशी त्याची मानसिकता असली तरी त्याला एनकरेज करणं गरजेचं आहे, त्याला उत्तेजन देणं गरजेचं आहे, त्याला ऊर्जा देणं गरजेचं आहे, त्याच्या पंखात तुम्हाला बळ भरणं गरजेचं आहे. आणि जे प्रभाकर देशमुखांचे जे कार्यकर्ते आहेत की ज्यांच्याविषयी प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे, त्या कार्यकर्त्यांना तुम्हाला जवळ करणं गरजेचं आहे, तर तुमचा विजय शक्य आहे. आणि सर्वात महत्वाचं की जे 4 म्हणजे आपल्याच त्या आंब्याच्या पेटीतले जसे 4 नासके आंबे असतात तसे हे 4 नासक्यांना तुम्ही थोडंसं दूर ठेवा. तुम्ही त्यांना म्हणजे एकदम हाकलून लावू नका, पण बाबा आणि ह्या 4 नासक्यांनी बी लक्षात घेतलं पाहिजे की तुमची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जर तुमच्या डोक्यात असेल की बाबा आता आम्ही प्रभाकर घारगेंना आमच्या कोंडाळ्यात ठेवू, तर तसं कृपा करून करू नका. आणि प्रभाकर घारगेंनाही विनंती आहे की ह्या 4 जणांची अवकात ही 5 लाखाच्या वर नाही. ह्यांनी लयच तुमच्याकडे भिका मागितल्या, लयच हाडकं मागितली, तर त्यांना प्रत्येकाला 5-5 लाखाच्या वर तुम्ही देऊ नका. ऍक्च्युली हे, आणि खरं तर हे दिलंच नाही पाहिजे, हे लोकशाही मधलं पैशाचा बाजार हे अत्यंत वाईट आहे. परंतु समजा रणनीतीचा भाग असा गृहीत धरला तरी तुम्ही 5 लाखाच्या वर ह्या चौघांना 1 रुपया सुद्धा देऊ नका. त्यात काही जण तर तुम्हाला मागणारच नाहीत आणि काय जण अगदी करोडो रुपयाचं हे सांगतील. त्यांना स्पष्ट सांगा तुला करायचं असलं काम कर, नाहीतर करू नको. तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं यांचे 5,000च्या वर अवकात नाही मतं मिळवण्याची. आणि आता तर काय झालंय की ह्यांच्याविषयी नाराजी प्रचंड आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांची सुद्धा नाराजी आहे की ह्यांनी चुकीचं केलं, मी लढणार म्हटले, मी जिंकणार म्हटले, आणि मग आता कुठे गेला त्यांचा विजय. तर ह्या जास्त मला खोलात जायचं नाही, परंतु ह्या एकतर तुम्हाला त्यांनी घोड्यावर बसवलंय, घारगे साहेब तुम्हाला त्यांनी जबरदस्तीने घोड्यावर बसवलंय. तर जसं प्रभाकर देशमुखांचा मागच्या वेळी ह्या 4-5 जणांनी पराभव केला, तसं यावेळी सुद्धा हेच 4 जण तुमचा पराजय करतील. आणि तुमचा जर पराजय झाला तर हा पराजय कुणामुळे झाला, तर केवळ ह्या 4 मुळेच होऊ शकतो. बाकी तुम्हाला विजयापासून कुणी सुद्धा रोखू शकत नाही. तुमचा विजय ठरलेला आहे. फक्त हे 4 जण तुमच्यासाठी फार धोकादायक आहेत. आणि ह्या 4 बी लक्षात ठेवा, अरे तुम्ही सगळं कमरेचं गुंडाळून डोक्याला बांधायला सुरुवात केली. त्या प्रभाकर घारगेंना किती स्वतःच्या कायात तुम्ही ठेवणार? तुम्हाला त्यांना विजय करायचा ना, तर तुम्ही ग्राउंडवर उतरा, ग्राउंडवर कामाला लागा. प्रभाकर घारगेंकडनं किंमत वसुलीच्या मागे लागू नका, त्यांना लुटू नका, त्यांना वरबाडू नका. आणि प्रभाकर घारगे साहेब तुम्ही बी काही विचारी लोकांना बी सोबत ठेवा. नाही या हलकट हावरट लोकांना किती तुम्ही सोबत ठेवणार? जी निस्वार्थी लोक आहेत, जे जयकुमार गोरेंवर संतापलेले लोक आहेत, जयकुमार गोरे यांचा पराजय करण्यासाठी ज्यांनी कंबर कसली, अशा लोकांना तुम्ही सोबत ठेवा. त्याच्यामध्ये मी जसं बोललो 3ऱ्या-4थ्या फळीतले कार्यकर्ते आहेत, पत्रकार, तुम्हाला नाही म्हटलं तर 7-8 पत्रकार मिळतील की जे जयकुमार गोरेवर वैतागलेले आहेत, त्यांना तुम्ही जवळ करा. आता मला तुमच्या कुटुंबातल्या लोकांशी तुमच्याशी बोलणं झालं, 3 दिवस झालं. मला म्हणजे तुमच्याकडे जयकुमार गोरेचा काय प्लॅन आहे त्याला पराजय करण्याचा हे मला जाणून घ्यायचे.
आता तुम्ही जर माझ्यासारख्या माणसाला तुम्ही भेटू शकत नाही 3 दिवस झाले, तर तुम्ही सामान्य मतदारापर्यंत काय पोहोचणार? आता आम्हाला 288 मतदारसंघ आहेत मुंबईत, तर ते करत एवढं सगळं जबाबदारी आहे. मुंबईचा पत्रकार आहे, एवढी सगळी जबाबदारी असतानाही मान खटावमध्ये मी थोडं लक्ष घालतोय, कारण हा जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे. आता तुम्ही जयकुमार गोरेचा पराभव कसा करणार आहात याची तुमची आपण मुलाखत बी मी घ्यायला आतुर आहे. तुमची मुलाखत दाखवायला तुम्हाला एवढी प्रसिद्धी देतोय, फुकटात प्रसिद्धी देतोय. ह्या 4-5 हावरटांसारख्या आमच्या काही अपेक्षा नाहीयेत. फक्त जयकुमार गोरेला पराभव करणं, ती चळवळ जिवंत ठेवणं, ही चळवळ संपते की काय अशी स्थिती असताना आम्ही तुम्हाला ती जिवंत ठेवायची असेल तर आता तुम्हीच एक चेहरा आहात. आणि मग हे चळवळ जिवंत तुम्ही कशी ठेवणार आहात? मान खटावच्या विकासाचं तुमचं विजन काय आहे? हे सगळं मला ऐकून घ्यायचे, मुलाखत घ्यायची आणि ही मतदारापर्यंत तुमचा हा विचार मला पोचवायचे. परंतु तुम्हाला 3 दिवसांपासून मी वाट बघतोय. खरं तर मी रागाने मतदारसंघाच्या बाहेर निघून गेलेलो आहे आणि आज संध्याकाळी किंवा उद्या मी मुंबईला जातोय आणि एकदा गेलो की मी परत येणं शक्यच नाही. तर अशा ह्या वातावरणात तुम्ही मुलाखत द्यायला मला तयार होत नाही. जयकुमार गोरे यांच्या विरोधातली जी रणनीती तयार करायची त्याच्यात तुम्ही तुमचा काय विचार आहे हे आम्हाला समजून घ्यायचे. ते समजून घ्यायला काय मार्ग नाही. आणि मग तुमचा कसा विजय होणार? जर तुम्ही माझ्यासारख्या व्यक्तीला जर वेळ देऊ शकत नसाल तर मग तुम्ही प्रत्येक गावातल्या जयकुमार गोरेवर नाराज असलेल्या माणसापर्यंत पोहोचणार कसा? वेळ कमी राहिलाय. तर तुमची सगळी भिस्त चुकीच्या पद्धतीने हे 4-5 हलकट हावरट संधी साधू आणि तुम्हाला ओरबाडायला बसलेल्या 4-5 जणांवरच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून हा सर्वात मोठा धोका हा आहे की तुमचा विजय सोपा सहज शक्य असला तरी ह्या 4-5 जणांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे तुमचा विजय अवघड होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला प्रत्यक्ष सांगायच्या होत्या, परंतु तुम्ही भेटतच नाही. म्हणून मी आता या व्हिडिओच्या मार्फत सांगतोय. राष्ट्रवादीचे जे राज्य पातळीवरचे कार्यकर्ते असतील, पवारसाहेबांच्या जवळचे लोक असतील, रामराजे असतील, तर अशा सगळ्या मोठ्या नेत्यांनाही माझं सांगणं आहे की या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षाचे जे हे 4-5 जण हावरट हलकट पैसे खाऊ माणसं आहेत, यांनी प्रभाकर घारगेंना अडचणीत आणण्याचा मार्ग आखलेला आहे. त्यांचा हिशोब किताब चालू आहे, किंमत वसुलीचं काम त्यांचं चालू आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातच प्रभाकर घारगे अडकून पडलेले आहेत. ते मतदारांपर्यंत पोहोचायला तयार नाही. त्यांच्याकडे रणनीती नाही. जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यासोबत संवाद त्यांचा होत नाहीये. आणि ते त्याच्यामुळं जयकुमार गोरे यांच्या विरोधातली नाराजीचा फायदा सर्वात महत्वाचा, जयकुमार गोरेंच्या विरोधात जी नाराजी आहे ती इंटॅक्ट करायला, ती आपल्या बाजूने वळवायला ते कमी पडतायत. आणि ह्या 4 नासक्यांना माझी विनंती आहे, अरे मगाशी मी बोललो, अरे नासक्यानो जरा नासकापणा जरा कमी करा. अगदी मला तर आश्चर्य वाटते, काही जणांनी मला तर असं कळलं की माझं नाव घेऊन सुद्धा आमच्या लय भारीला आम्ही मॅनेज करतो किंवा लय भारीचं सहकार्य तुम्हाला मिळवून देतो असं म्हणून काही हलकट हावरटांनी प्रभाकर घारगेंशी संवाद साधलेला आहे. मी घारगेंना सांगतो की असल्या कुणावर सुद्धा विश्वास ठेवू नका. हा, जर एखादा सज्जन विचारी उच्च उद्योगभूषित माणूस असेल आणि तो जर तुम्हाला बोलला असेल तर तो भाग निराळा आहे. परंतु हे असल्या 4-5 हरकटांवर माझ्याविषयी कोणी काय बोलत असेल तर अजिबात विश्वास ठेवू नका. मी माझा पत्रकारितेचा धर्म स्वतंत्रपणे जपणारा माणूस आहे आणि माझ्या नावावर असला कोणी सौदे करत असेल तर त्या माणसाला मी पायतानाने हाणेन. तर कृपा करून हे असलं कुणावरही घारगे साहेब तुम्ही विश्वास ठेवू नका. आमची लय भारीची लढाई ही जयकुमार गोरेंच्या विरोधात आहे आणि जयकुमार गोरेंच्या विरोधात तुमचा काही चांगला प्लान असेल, मान खटावचं जर चांगलं व्हिजन असेल तर निश्चितपणे तुमच्यासारख्या माणसाला सहकार्य करण्याची आम्ही भूमिका घेऊ. त्याच्यामध्ये आमचा काहीही स्वार्थ नाही. मान खटावचा विकास, मान खटावच्या जनतेचं भलं करणं, मान खटावमध्ये विचारी संस्कृती वाढवणं आणि जयकुमार गोरे ही विखारी संस्कृती कमी करणं हे आमचं विजन आहे लय भारीचं. ही आमची मोहीम आहे आणि ह्या मोहिमेशी साजेशी जर
घारगे साहेब तुमची जर भूमिका असेल तर नक्की आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, परंतु तुम्हाला तिकीट मिळवून देण्यामध्ये ह्या 4-5 जणांनी जे चुका केलेल्या आहेत आणि त्याची जी नाराजी प्रचंड पसरलेली आहे मतदारसंघामध्ये, ते नाराजी संपवण्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांसोबत, विचारी लोकांसोबत, चळवळीतल्या लोकांसोबत आणि महत्वाचं की तुमच्याच महाविकास आघाडीच्या 3ऱ्या-4थ्या फळीतल्या शेवटच्या फळीतल्या लोकांसोबत तुमचा संवाद झाला पाहिजे. आणि हे संवाद होत असताना ह्या 4 नासक्यांना तुम्हाला दूर ठेवावं लागेल. ह्या नासक्यांचं जे काही 4-5 हजार मतांचं जे पॉकेट असेल तेवढ्यापुरतं तुम्हाला काय जे काय करायचं असेल ते करा, परंतु जे 80,000 मतं आहेत, म्हणजे 60 ते 80,000 मतं असे आहेत की जी केवळ जयकुमार गोरे यांच्या नाराजीमुळे तुम्हाला मिळणार आहेत. तर ही जी आहेत 50, 60, 70, 80,000 मतं, ह्याचा तुम्ही पहिला विचार करा. नासक्यांवर फार विसंबून राहू नका. नासक्यांच्या कोंडाळ्यातनं लवकर बाहेर या. तुमचा विजय निश्चित आहे. मी तुम्हाला सांगतो, आजच सांगतो, तुमचा विजय निश्चित आहे. मी परवा व्हिडिओ तयार केला होता, त्यावेळी प्रचंड संतापाची लाट होती तुम्हाला तिकीट मिळालं म्हणून. ती लाट ओसरते, परंतु ते ओसरलेली लाट, ते जे कार्यकर्ते आहेत ते अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहेत. दोलायमान स्थितीमध्ये याच्यामुळे आहेत की तुम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधायला कमी पडताय, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचत नाही, तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही, तुम्ही घेत नाही, तुमच्या कुटुंबातले लोक घेत नाहीत. आणि तुमची एक विश्वासू टीम पाहिजे. ती टीम तुमच्याकडे कुठेही दिसत नाही. तुमचा विश्वासू माणूस कोण, की जो खरंच तुमच्यासाठी निष्ठेने लढतोय, असा माणूस एकही दिसत नाही. 3 दिवसात अजूनही एकही माणूस तुमची कार्यकर्त्यांची फळी समोर आलेली नाही. जे काही तुमच्या वतीनं समोर लोक येत आहेत ते हे नासके आहेत, पैसे खाऊ आहेत, हलकट आहेत, हावरट आहेत, संधीसाधू आहेत. तर ह्या हलकट, संधीसाधू, हावरट लोकांच्या बळावर तुम्ही निवडून येऊ शकत नाही. त्यांच्याकडनं तुम्हाला 20,000 मतं मिळतील, मी ते मान्य करतो. त्यांचं 20,000, जास्तीत जास्त 25,000 मतांचं त्यांचं पॉकेट आहे. परंतु सर्वात मोठं पॉकेट हे जयकुमार गोरे यांच्यावर नाराज असलेल्या लोकांचं मोठं, तो गट्टा फार मोठा आहे, मतांचा गट्टा तो फार मोठा आहे. ती कार्यकर्त्यांची फळी फार मोठी आहे. आणि ही कार्यकर्त्यांची जी फळी आहे यांच्याशी तुम्ही पहिला संवाद साधा, तुम्ही कामाला लागा. तुम्ही रणनीती तुम्हाला चांगली आखून देऊ शकतील, तुम्हाला प्रभावी काही गोष्टी सांगू शकतील, अशा लोकांसोबत तुमचा संवाद होणं गरजेचं आहे. खरं तर हा व्हिडिओ बनवणं आणि असं जगजाहीर करणं हे चुकीचं आहे. मला तुमच्यासोबत तुम्हाला प्रत्यक्ष हे सांगणं गरजेचं होतं, परंतु ते सांगणं शक्य नाही, कारण तुमच्यापर्यंत पोहोचणं अवघड झालेलं आहे. हे जे नासके लोक आहेत त्यांनी तुम्हाला स्वतःभोवती, तुमच्या भोवती त्यांनी गराडा टाकलेला आहे आणि ते तुम्हाला इतरत्र कुठं पोहोचू देत नाहीत. त्याच्यामुळे हे अवघड झालंय. म्हणून मी माझ्या ह्या जी लय भारीची आमची ताकद आहे आणि यातनं मला दुसरं जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्ते म्हणजे हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा कार्यकर्ते सुद्धा ही मानसिकता तयार करतील की आता आपल्याला प्रभाकर घारगेंनाच मतदान द्यायचं आहे. तर हा विचार मला त्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचे आहे की तुम्ही आता तिकीट कुणाला मिळालं हा विचार करू नका. तर जयकुमार गोरे हा जो घातक माणूस आहे मान खाटवसाठी, त्याला आपल्याला जर त्या भस्मासुराला, त्या राक्षसाला जर गाडायचं असेल तर प्रभाकर घारगे यांनाच आपल्याला निवडून द्यावं लागेल. आता प्रभाकर घारगे यांच्याशी हे तुमच्याशी संवाद साधतील न साधतील हे मला माहीत नाही. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी मिळून प्रभाकर घारगेंना भेटा आणि त्यांना कान पिचक्या द्या की तुम्ही आता तरी त्या नासक्यांच्या कोंडाळ्यातनं बाहेर पडा. तर त्यांना कान पिचक्या दिल्याशिवाय बाकी त्यांच्याकडे गुण चांगले आहेत, ते माणूस चांगला आहे, निर्मळ मनाचा आहे, चांगला माणूस आहे. तर त्यांच्या हे जर लक्षात आलं की हे 4-5 जण आपल्याला धोकादायक आहेत तर तेही सावध होतील. आणि माझी ही भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांना पटेल, ते जे 4-5 जण आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पटेल, कारण त्यांनाही माहिती आहे की प्रभाकर घारगे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, आपल्या नेत्यापर्यंत पोहोचलेत. कारण आपला नेता त्या 4-5 नेते जे आहेत, त्यातला आपला जो नेता आहे तो प्रभाकर घारगेंसोबत सौदेबाजी करण्यामध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे प्रभाकर घारगे आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत हे त्या 4-5 जणांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे माझंही सगळ्या 4-5 जणांच्याही कार्यकर्त्यांना म्हणणं आहे, ते विचारे चांगले आहेत. तर त्यांनाही माझं म्हणणं आहे की तुम्ही जयकुमार गोरेंच्या विरोधातली जी भूमिका होती, जी चळवळ आहे आपली, ती आपण थांबू द्यायला नको. आपण ती चळवळ पुढे नेऊया. तुम्ही तुमच्या ह्या 4-5 नेत्यांना सांगा की तुम्ही इतका हलकट आणि हावरटपणा करू नका की जेणेकरून तुमचं
नेतृत्वाखाली आम्हाला काम करणं अवघड जाईल, लोक तुम्हाला शिव्या घालायला लागले, लोक तुमच्या तोंडात शेण चारतील, इतकं तुम्ही एकतर तिकिटाचा बाजार मांडला आणि आता दुसरा इथं मतदारसंघात घारगे यांच्याकडनं तुकडे मिळवण्यासाठी बाजार मांडलेला आहे. तर हा बाजार लवकर थांबवा आणि पहिलं ग्राउंड लेवलला जा. जयकुमार गोरे सुद्धा तुमच्या अगोदर ग्राउंडला पोहोचलेले आहेत. फक्त जयकुमार गोरेंची मायनस पॉइंट हा आहे की त्यांची भूमिका आता मतदारांना पटत नाही. प्रभाकर घारगेंची जी भूमिका आहे मान खटावच्या विकासाची आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधातली, ही भूमिका घेऊन त्यांना मतदारांपर्यंत लवकर जावं लागेल, तातडीने जावं लागेल. त्याचे म्हणजे स्वतः त्यांना पोचावं लागेल, स्वतःच्या चेहरा त्यांना पोचवावा लागेल. मग तो चेहरा कार्यकर्त्यांच्या मार्फत असेल, आमच्यासारख्या मुलाखतींच्या मार्फत असेल, तो त्यांना तातडीनं पोचवणं गरजेचं आहे. तर त्यातमध्ये जे कमी पडतायत हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं आणि कामाला लागावं असं मी विनंती करतो. मला वाटत नाही मी परत मान खटावमध्ये येऊ शकेन. मी परवाच बाहेर पडलेलो आहे आणि मी परत यावं. मला तर एक नेता या 4-5 जणांमधला सरळ म्हणला की तुषारजी तुम्ही आता बाहेर पडलाच आहात तर तुम्ही निघून गेला तरी चालेल, फक्त प्रभाकर घारगेंच्या विरोधात काही बोलू नका, तुम्ही इथून निघून गेला तरी चालेल. म्हणजे असं बोलणं हे निर्लज्जपणाचा कळस आहे. अरे 4-5 महिने मी इथं घासली, लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलताना की तुम्ही इथून निघून गेला पाहिजे. निघून गेला तरी चालेल, परंतु इथं काही प्रभाकर घारगेंच्या विरोधात काही करू नका असं बोलताना तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे की बाबा गेले 4-5 महिने मी किती कष्ट उपसलेले आहे, त्या कष्टाची ही तुम्ही असा सन्मान देता का? तर मलाही काय परत मान खटावमध्ये यायची इच्छा नाही राहिली. जी काही थोडीफार इच्छा असेल ती फक्त जयकुमार गोरे हा माणूस गाडला पाहिजे. आणि थोडंसं मला प्रभाकर घारगे यांच्याविषयी सुद्धा दया येते, परंतु मी परत यावं असं हे महाविकास आघाडीमधल्या लोकांना कुणाला वाटत नाही. सामान्य कार्यकर्त्यांना मला 50-60 लोकांचे फोन आलायत, नाही साहेब तुम्ही परत या. परंतु हे जे काही स्वतः घारगे यांचीही इच्छा नाही मी परत यावं आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधातली लढाई चालू ठेवावी अशी काही त्यांची इच्छा नाही. त्यामुळे मी परत येईल असं मला वाटत नाही. येण्यातही मला काय इंटरेस्ट नाही राहिलेला. मी परवाच मतदारसंघाच्या बाहेर पडलेलो आहे आणि आता आज संध्याकाळी किंवा उद्या मी मुंबईकडे प्रयाण करेन, पुण्याकडे प्रयाण करेन. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. अनेक मतदारसंघामध्ये मला जायचे, बारामतीला परत जायचे, पुण्यातले सगळे मतदारसंघ कव्हर करायचे, नगरमधनं मला अनेक जणांचं बोलणं येते. मी आता आता हे व्हिडिओ शूट करत असताना मी कराड दक्षिण या मतदारसंघामध्ये आहे आणि मला अनेकांचे फोन येत आहेत. जे 3ऱ्या-4थ्या फळीतले कार्यकर्ते आहेत, सामान्य मतदार आहेत, गावागावचे लोक आहेत, अशा लोकांचे अनेकांचे फोन येत आहेत. मुंबईमधल्या अनेक विचारवंत लोकांचे फोन येत आहेत, ज्यांना असं वाटतं की तुषारजी तुम्ही हताश होऊ नका, तुम्ही लढाई चालू ठेवा. असे फोन येणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. परंतु ते प्रभाकर घारगे आणि त्यांना कोंडाळं घातलेल्या 4-5 जणांची ती इच्छा नाही. ती इच्छा ह्याच्यामुळे नाही त्या 4-5 जणांची की जर मी परत आलो तर जयकुमार गोरे यांचा पराजय होईल. तर ह्या 4-5 जणांची मला नाही वाटत अशी इच्छा आहे की जयकुमार गोरेंचा पराजय व्हावा. म्हणजे जो कोणी मला असं म्हणतो की बाबा ह्या 4-5 जणांना की बाबा तुषारजी तुम्ही परत गेला तरी चालेल, याचाच अर्थ काय की जयकुमार गोरे यांचा धोका कमी व्हावा की काय म्हणून ते तसे बोललेत. आणि प्रभाकर घारगे निवडून यावे असेही या 4-5 जणांची इच्छा नसावी असं मला वाटतंय. अन्यथा तो माणूस मला असं बोललो नसतं की तुम्ही परत गेला तरी चालेल. तर त्याच्यामुळे जयकुमार गोरेंची लढाई चालू ठेवण्यात मलाही इंटरेस्ट आहे. परंतु दुसऱ्या बाजूला 15-20 दिवसच राहिलेले आहेत. मला बाकीचेही मतदारसंघ कव्हर करायचे आहेत. तिकडनं मला अनेक जण बोलवत आहेत, मला तिकडेही जायचं आहे. आणि इकडे ह्या लोकांची इच्छा नाही. प्रभाकर घारगे म्हणजे जर मला जयकुमार गोरेच्या विरोधात भूमिका मांडायचं असेल तर प्रभाकर घारगेंची भूमिका काय आहे हेही मला जाणून घेतलं पाहिजे. आणि ती भूमिका मांडायला ती माहिती द्यायला जे प्रभाकर घारगे किंवा त्यांचे जवळची लोक, त्यांच्या कुटुंबातले लोक, त्यांची जी कोर टीम आहे ती असं कुणीही सुसंवाद साधायला माझ्याशीच काय पण कुणीही कुठल्याही चळवळीतल्या कार्यकर्त्यासोबत ते सुसंवाद साधायला तयार नाही. त्यांची ती इच्छा नाही. मला त्यांच्याकडनं खरं तर हे सुसंवाद साधण्याच्या दृष्टीने एक ओझरतं बोलणं त्यांच्या घरातल्या
एका व्यक्तीशी झालं होतं, ते मला परवा माझं बोलणं झालं होतं, त्यानंतर काही फोन नाही काय नाही. याउलट चुकीची माणसं पैसे खाऊ माणसांना ते मध्ये घालतायत, हे घाणेरडा प्रकार आहे. मला पैसे खाऊ आर्थिक असल्या गोष्टी चा गैरवापर करणाऱ्या लोकांबद्दल प्रचंड चीड आहे. अशी लोक मला बिलकुल आवडत नाहीत. आणि मग हे असं ते चुकीचे उद्योग घारगे यांनी करू नयेत अशी माझी त्यांना विनंती आहे. तुम्ही जयकुमार गोरे यांच्या विरोधातला प्लान आणि मान खटावच्या विकासाचं विजन काय आहे, तुमची रणनीती काय आहे, ही याबाबतची तुमची मुलाखत घ्यायला आवडेल मला. आणि ती मुलाखत झाल्यानंतर जर तुमचे काही विचार पटले तर निश्चितपणे ते आणखीन मतदारांपर्यंत पोहोचायला मला आवडेल. परंतु तुम्हाला त्यात रस नाही असं दिसतंय. धन्यवाद. मी माझा व्हिडिओ थांबवतो. परंतु मतदारांना तिसऱ्या चौथ्या फळीतल्या लोकांना माझं परत एकदा सांगणं आहे की जयकुमार गोरे यांच्या विरोधातली लढाई आपण संपवू नये. जसे तुम्ही हताश आहात तसं मी हताश आहे. परंतु ही लढाई ज्यावेळी जयकुमार गोरे याचा चेहरा समोर येतो त्यावेळी ही लढाई आपल्याला चालू ठेवली पाहिजे असं मला वाटतं. परंतु प्रभाकर घारगे यांच्या टीमचं ढिसाळ आणि व्हिजन म्हणजे आहे की नाही मलाच माहीत नाही. हे ज्यावेळी इकडचा ज्यावेळी विचार करतो तर त्यावेळी हताश आणि थोडीशी उद्विग्न आणणारा चेहरा तयार होतो. तर प्रभाकर घारगे आणि त्यांच्या टीमला हे समजायला पाहिजे. ते समजून घेत नाहीत की काय. धन्यवाद. मी आता थांबतो. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.